महाराजांना विचारलं की महाराज, ब्रह्मानंद महाराज हे 6 शास्त्र शिकलेले होते, प्रस्थानत्रयीचं त्यांचं अध्ययन झालं, दशग्रंथी ब्राह्मण होते, वयाच्या 20-22व्या वर्षापर्यंत ब्रह्मानंद महाराजांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत काशीपर्यंत विद्वत प्रमाणपत्र मिळवलेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी जावं, शास्त्र चर्चा करावी, त्या शास्त्र चर्चेमध्ये शास्त्र सभेमध्ये आपलं मत मांडावं आणि ते मत कोणीही फोडू नये, अशा वेळेला त्या विद्वानाला विद्वत प्रमाणपत्र दिलं जातं. अशा सगळ्या ठिकाणची विद्वत पत्र ब्रह्मानंदांनी मिळवलेली होती. जेव्हा इतके विद्वान असलेले ब्रह्मानंद महाराज यांच्याकडे यांचं गुरुपद तुमच्याकडे कसं आलं? अतिशय सुंदर उत्तर ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलं आणि तेच उत्तर आपल्याला पुढे परंपरेत पाहायला मिळतं. आधी ब्रह्मचैतन्य महाराज काय म्हणाले ते सांगतो. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, खरोखर माझा बुवा म्हणजे माझे ब्रह्मानंद बुवा हे विद्वत्तेने माझ्यापेक्षा श्रेष्ठच होते. त्यांचं शिक्षण किती झालं तुम्ही सांगितलं. मी गोंदवल्यातल्या 2 इयत्ता सुद्धा शिकलो. ते अखंड संस्कृतमध्ये भाषण बोलू शकत होते. मला साधं मराठी सुद्धा व्यवस्थित बोलता येत नाही म्हणाले. मी खेड्यात राहणारा, ते मोठ्या शहरात राहणारे, ते विद्वान, ते संस्कृत भाषा बोलणारे, तरीही माझ्याकडे गुरुपद का आलं म्हणाले. संतांची भाषा किती विनयशीलतेची असते बघा. तर म्हणाले, कदाचित नामामध्ये त्यांच्यापेक्षा मी जास्त स्वतःला विसरलो असेल म्हणून गुरुपद